हे गाईज व्हॉट्सअप. तर फायनली आज सेमिनारचा टॉपिक सिलेक्ट झाला ना भाऊ. तर कसं आहे, पब्लिक जय श्रीराम. अमन भाऊंना म्हटलं गाडी काढा लवकर अमन भाऊ, आपल्याला वेळ होऊन जाईल, कारण 5 मिनटं आम्ही लेट झालो आहे आज कॉलेजसाठी. तर बघू शकता आज ऊन लई पडलेलं होतं आज, कारण आज पाऊस पण पडला आणि बरं झालं. आज पावसानं लई वैताग केला होता, अक्षरशः एकदम गिचीमध्ये जायला एकदम भंगार वाटतं भाऊ. तर बघू शकता दुकानं पण उघडलेले नव्हते, कारण आम्ही आज लवकर चाललो होतो लेक्चरला, कारण आमचं सकाळीच लेक्चर होतं आज. तर बघू शकता तुम्ही, एक कॉलेजला पोहोचल्यावर पार्किंगचीच समस्या होती, पण मग आम्हाला जागा भेटून गेली होती. आम्हाला एकदम भारी जागा भेटते आणि ती आमची फेवरेट जागा आहे. इथं लावायला गाडी काढायला पण सोपी जाते आणि म्हणजे लावायला पण सोपी जाते, असं विषय. मग अमन भाऊन मी निघालो मस्तपैकी लेक्चरसाठी किंवा प्रॅक्टिकलसाठी. त्याच्यानंतर प्रॅक्टिकलला पोहोचल्यावर मग सर काही नव्हते आले, ते मी नेमकी मग आम्ही बरोबर करेक्ट टाईमवर पोहोचलो होतो, लेट होऊनसुद्धा 4204 येऊन लागलेलो होतो. सरांना आज टॉपिक आम्हाला फायनल करूनच द्यायचं आहे, कारण कसं आहे खूप लेट झालेलं होतं. तर मग सरांना फायनल करायचं होतं टॉपिक. तर मग आम्हाला म्हटलं ChatGPTला टाक, चांगले 2-3 टॉपिक बघ आणि ते आपण सबमिट करून देऊ. तर बघू शकता लिस्टमध्ये तर आमचं नव्हतं, मग लिस्टमध्ये आम्ही मग टॉपिक शोधले आणि लिस्टमध्ये आम्ही ते पुट करून टाकले मस्तपैकी. त्याच्यानंतर मस्तपैकी मग बाकी लिटरेचर सर्वे काढला आणि मग प्रॅक्टिकल तर संपलेलं होतं. त्याच्यानंतर मस्तपैकी ब्रेक होता 2-3 तासचा. तर आम्हाला म्हटलं काही नाश्ता विस्ता किंवा चहा बी पिऊन मस्तपैकी चाललं. मग मस्त निघालो चहा पिण्यासाठी मग बाहेर, मग लॅब बी संपल्यावर. तर मग बघू शकता मग स्टाफ कॅन्टीनला जायचं होतं आम्हाला. मग स्टाफ कॅन्टीनमध्ये काही नाही, चहा एकदम भारी भेटत असतो. मग चहा बी पिला मस्तपैकी. मग तरीसुद्धा आम्हाला टाईम भरपूर होता, 2-3 तास होते बाबा, काय करणार. मग आलो लायब्ररीमध्ये थोडं पुस्तक वाचून घेऊ म्हटलं. मग पुस्तक आल्यावर बाहेर बघितलं तर गाडी फसून गेली होती. मग मामा त्यांना गेलो हेल्प करायला. त्याच्यानंतर मस्तपैकी मग पराठा खायचा होता. मग जेवण करून म्हटलं पराठाच खाऊन घेऊ. मग उमेरन मी आलो, पराठा खाल्ला मस्तपैकी. मग लेक्चर होतं मग आमचं 1 वाजता लेक्चरला आलो सिटीच्या. लेक्चर केलं मस्तपैकी. मग भारी दिवस गेला आज, तर एकदम भारी वाटलं. त्याच्यानंतर मॅडम बोलले की नेक्स्ट वीकमध्ये लेक्चर नाही आहे, तर जय श्रीराम.